नमस्कार, मी श्लेषा शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखतमध्ये आपलं स्वागत करते। आज स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत नागपूर रोटरी क्लब इलाइटच्या प्रेसिडेंट आणि न्यूट्रल डिटॉक्स हब्सच्या संचालिका मिस ज्योत्सना पंडित। आपण रोजच्या दैनंदिन आयुष्यात कामाचा स्ट्रेस असतो, कुठे घरच्यांचा स्ट्रेस असतो, तर या सगळ्या स्ट्रेसमध्ये अँगर मॅनेजमेंट, टॉक्झिसिटी हँडलर आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। तर याच गोष्टींवर मिस ज्योत्सना पंडित काम करतात। चला तर या मुलाखतीमधून त्यांच्या कामाबद्दल आणखी जाणून घेऊया। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं शंखनाथच्या विशेष मुलाखतमध्ये। माझा पहिला प्रश्न आहे मॅडम तुम्हाला, तुम्ही नागपूर रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट आहात, तर या सगळ्या कामामध्ये तुम्हाला महिलांचा सहभाग कसा लाभतो? धन्यवाद, तुम्ही तुमच्या चॅनलला मला बोलवलंत आणि आमच्या रोटरीबद्दल जाणून घेण्याला तुम्ही उत्सुक आहात। मी रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिटची अध्यक्ष आहे। नागपुरात असे 17 ते 18 चॅप्टर्स आहेत आणि महिलांचं म्हणाल तर मी तिसरी कन्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट आहे की जी महिला प्रेसिडेंट आहे क्लबची। त्यामुळे महिलांनीच महिलांना प्रेसिडेंट म्हणून निवडलं अशी आमच्या क्लबची ख्याती आहे आणि माझ्या नंतरची प्रेसिडेंट सुद्धा महिलाच आहे। तुम्ही यासोबतच म्हणजे रोटरी क्लब सोबतच तुमचा राजकारणात देखील थोडाफार हातभार आहे, तर त्याबद्दल पण तुम्ही काय सांगाल, महिलांच्या विशेष योगदानाबद्दल? राजकारणामध्ये ॲज सच मी आता खूप सक्रिय नाही आहे, पण मी होते, संपर्क प्रमुख होते, भारतीय जनता पार्टी कडून होती। आणि आता काय होत आहे की तुम्ही लोक म्हणतात की रिझर्वेशन मिळालं, असं झालं तसं झालं, पण मेनस्ट्रीम मध्ये आल्यानंतर रिझर्वेशनचा हा फारसा उपयोग म्हणा किंवा ते कुठलाही प्रयोग करत नाहीत, त्यात जातात। कारण काय होतं की ग्राउंड लेवलवर काम करून करून प्रत्येक विषयाची जी खोली असते ती महिलांना कळायला लागली। त्यामुळे त्या आता स्वबळावर स्वतःच्या इच्छेने स्वतःचे निर्णय घेऊन करायला लागल्या। निर्णय घेता आलं की आपल्याला स्वतःला पुढे जाता येतं। बरोबर। तुम्ही रोटरी क्लब सोबतच तुमची स्वतःची कंपनी देखील आहे, न्यूट्रल डिटॉक्स हब म्हणून, तर या दोन्ही गोष्टी तुम्ही सोबत कशा काय मॅनेज करता? न्यूट्रल डिटॉक्स हब ही जी कंपनी आहे ना, ही सुरू करताना असं वाटलं नव्हतं की समाजामध्ये अजूनही सायकोलॉजिकल इलनेस किंवा मेंटल इलनेस याला एक टॅबू विषय म्हणून पाहिला जातो की यावर कसं बोलायचं। समजा मला काही त्रास होत असेल, मी मानसिक त्रासात आहे किंवा मला कधी कधी डिप्रेशनचा डिसऑर्डर्स आहे, स्ट्रेस आहे, माझं बिहेवियर बदलतं, असं खूपदा होतं। आपल्याला कळत असतं की ते बिहेवियर बदलत आहे, समोरच्याला जास्त कळत असतं, पण म्हणून त्याच्यावर काही उपाय करायचे, उपचार करायचे, याच्यासाठी कुठल्याही सायकोलॉजिस्टकडे जायची मानसिकता पूर्वी नव्हती। आता काय होतंय की आता हा विषय नाही म्हटलं तरी चर्चेत येतोय, त्यामुळे आता लोकांचा ह्याकडे येण्याचा म्हणा किंवा ह्याचा तो टॅबू हळूहळू कमी होतोय। कारण त्याचे परिणाम होतात ना, कुटुंबावर होतात, आपल्या नोकरीत होतात, आपण जो व्यवसाय करतो त्याच्यात होतात। एखादा जर खेळाडू असेल, तुम्ही पाहत असाल खेळाडूंना खूप ट्रोल केलं जातं, एखाद्या ॲक्टरला खूप ट्रोल केलं जातं, 24 तास तुम्हाला अप्रिसिएशन मिळूच शकत नाही। तर त्यासाठी आमचं इमोशनल हेल्थ जे आहे त्याच्यात या सगळ्या रेमेडीज असतात की तुम्ही या सगळ्या गोष्टींना कसं फेस करायचं। कारण प्रत्येक दिवस आपला नसतो ना, सोशल मीडियामध्ये तुमचं कौतुक करणारे असतील तर तुम्ही जर, आणि आपण स्वेच्छेने टाकतो है ना, म्हणजे आपण का टाकतो तर आपल्याला हा विषय लोकांना कळावा, त्याच्यानंतर मी जे काय करते किंवा करतो आहे ते लोकांना कळावं, त्यात लोकांनी कौतुक करावं, कोणीही मला शिव्या द्याव्या किंवा मला नावं ठेवावी अशा हेतूने कोणी टाकत नाही। पण माणूस आहे, चुकतो, आणि ती लोक आहेत, त्यांना काही आवडेल काही नाही आवडणार। सोशल मीडिया माध्यमच आहे, याच्यातून खूप प्रसिद्धी मिळू शकते किंवा खूप एकदम खाली येऊ शकतं। अशा ठिकाणी आमचं इमोशनल हेल्थ जे टॉक्झिसिटी हँडलिंग येतं इमोशनल हेल्थमध्ये, ते कामात पडतं। आणि त्यासाठी मग काय झालं की सरळ सरळ जरी नाही आले तरी लोक 1 to 1 येतात किंवा कंपन्यांमध्ये डिटॉक्स सेशन्स होतात, इमोशनल हेल्थ सेशन्स होतात की कसं आपल्याला मॅनेज करायचं। घरचं वातावरण वेगळं असतं, कंपनीतलं वेगळं असतं, कंपनीत जाताना आपण त्या कंपनीचा एम्प्लॉई असतो, त्या कंपनीमुळे आपलं घर चालणार असतं, त्यामुळे तिथे आपला परफॉर्मन्स नीट राहायला हवा। यासाठी हे इमोशनल वेलनेस खूप कामाचं आहे आणि हळूहळू का होईना लोक येतात आहे, जागृत होतात आहे। कारण अल्टिमेटली काय होतं अगं की
तुला काही त्रास होत असेल ना, हा. तर त्याचे नुकसानाचं जे काही त्याचा परीघ असतो तो सुद्धा तुझाच असतो. कोणी येणार, मी येणार, बाहेरचे येणार आणि म्हणणार की हो हो वाईट झालं, की नाही परिस्थिती निवळेल, बरं होईल पुढे. पण असं आहे, ज्याला होतं त्याला माहिती असतं की तो कशा कशातनं जातो. बरोबर आहे. आजच्या म्हणजे असं झालंय की रोज काही ना काही स्ट्रेस असतो, कामाचा स्ट्रेस, घरचे भांडण असतील, तर या सगळ्यामुळे तणाव आहे तो खूप जास्त वाढलाय. आणि या वाढलेल्या तणावामुळे जे काही अँगर मॅनेजमेंट असतं, टॉक्झिसिटी हँडल असतं, याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता की का महत्वाचं आहे? कारण कसं आहे की तुमचं एक काही चुकलं आणि आपण त्या स्ट्रेसला घेऊन बसलो, तर आपल्याकडे जी नवीन म्हणजे संधी येतात त्याच्याकडले एक तर आपलं ते दार बंद करून टाकलेलं असतं आपणच आपलं. त्याच्यानंतर संधी घेऊन येणारी व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे येईल की नाही याची काही शाश्वती नसते. कारण समजा आता फॉर एक्झाम्पल तुला माझ्याकडनं काही काम करून घ्यायचंय, तू माझ्याकडे आलीस, तुला कळलं की हे असं असं करतात, पण मी समजा तुला अपॉइंटमेंट माझी नाही दिली किंवा काही कारणाने आपलं नाही बोलणं झालं, तर तू दुसरं कोणाला शोधणार आहेस ना, कारण तुला आता ते तेव्हाच्या तेव्हा हवं आहे. त्यामुळे काय होतं की स्ट्रेसमध्ये, डिप्रेशनमध्ये लोक शेलमध्ये चालले जातात आणि मग आपला उद्या, परवा, निर्वा हे सगळ्या गोष्टी कट होत जातात. ते सोशली कुठेतरी डिस्टंट होऊन जातात, सेक्लुडेड होतात, एकटे होतात. आणि म्हणजे मग हळूहळू असं म्हणतात ना की टाइम इज द मेडिसिन, मग हळूहळू ते त्यातनं थोडे स्वतः बाहेर जातात, पण मग लोकांची सवय तुटलेली असते. त्याचा परिणाम जर तुम्ही व्यावसायिक असाल त्यावर होतो कि लोक म्हणतात अरे नहीं उसका कुछ ठीक नहीं चल रहा, वो भी दिमाग ठीक नहीं चल रहा उसका, जाने दो. मग तुम्ही इथे लोकांशी गमावताय, म्हणजे जे काही संवाद आहे तुमचा तो गमावता, त्याच्यानंतर व्यवसाय गमावता. आणि या दोन गोष्टींवर तर व्यवसाय चालतो, घर चालतं. याचा त्रास आपल्यासोबत बाजूच्यांनाही होतो. त्यामुळे अँगर मॅनेजमेंट अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला जर राग आलाय ना तर तुम्ही तो बोला, पण बोला म्हणजे दुसऱ्यावर काढा असा हे नसतो. त्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला काय खटकताय, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही बोलून मोकळे व्हा, पण त्यावर दुसऱ्यांनी काहीतरी तुम्हाला रेमेडी द्यावी किंवा दुसरा तुमच्या हिशोबाने वागावा, तुम्ही म्हणताय तसं वागावं, ही जी अपेक्षा असते, हे जे पजेशन्स असतात, ह्यानी तणाव निर्माण होतो नात्यांमध्ये. मग ते घरची असू शकतात, नवरा बायकोची असू शकतात, आजकाल तर पॅरेंट्स आणि मुलांची असतात, बाहेर असतात, अगदी कधी कधी तर अगदी घरच्या ज्या कामवाल्या असतात त्यांच्याशी सुद्धा अगदी अटीतटीचं असतं. तर अँगर मॅनेजमेंट या गोष्टीचा मूळच हे आहे की तुम्हाला काहीतरी तुमच्या आवडीनिवडीमध्ये, तुम्ही जसं स्वतःला बनवलं आहे, तुम्ही जसे बनले आहात, तुमच्या पर्सनॅलिटीला काहीतरी छेद देण्यात आलाय किंवा तुम्हाला नाही पटलंय म्हणून. पण तो राग जर तुम्ही म्हणाल की त्याला चॅनलाइज कराल तर मग काय होतं की बाकी सगळे कट होतात. आणि अँगर मॅनेजमेंट करण्यासाठी ही एक गोष्ट आहे की दुसऱ्याची सुद्धा पर्सनॅलिटी आहे, त्याला सुद्धा तुमच्या काही गोष्टी खटकत असतील तर तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, तो तुम्हाला नाही म्हणू शकतो. त्यामुळे नाही समजा घेऊन घेतलं ना असं की नाही बा हा माझा परीघ आहे, हा त्याचा परीघ आहे, ह्या जेव्हा परिघांचे जेव्हा क्लॅशेस होतात ना तेव्हा ते वाढत जातं आणि परिघच नाही आहे आपला, तर मग आपण राहायचं कसं. त्यामुळे राग येणं स्वाभाविक आहे, आपण माणूस आहोत, आपल्याला खटकणार, पण म्हणून दुसऱ्याचं जगण्याचं स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवायचं आणि मुळात स्वतःचं ठेवायचं. आपण खूपदा कॉम्प्रोमाइज करत असतो नको तिथे, म्हणजे अगदी बायकांचं म्हणशील तर हा आज मी जेवायला थांबले सी, आणि समजा नवरा जेवून आला, मग राग आला, पण बाई ग तू तुझा निर्णय स्वतः घेतला होता. तर समजा तो जेवून आलाय आणि त्याला माहितीच नाही की तू असलं काही ठरवलंयस, तर मग इथे कोणी राग करायला हवाय का? वाईट वाटणं साहजिक आहे, पण आपण आपल्याच मनाने जर काही ठरवत असू, किंवा कधी कधी असतं की प्रेम दाखवण्याची पद्धत असते की तुझ्या आवडीचं मी हे घातलं, तो सुद्धा की मी तुझ्या आवडीचं हे केलं. मुलांमध्ये आजकाल एक विषय खूप चाललाय की नॉनव्हेज खायला त्या मुलीला नाही म्हटलं आणि मग तिने सुसाईड केलं. नॉनव्हेज खायला जर तुला नाही म्हणतोय तर तो तुझ्या पर्सनॅलिटीला चॅलेंज करतो आहे, तर तिथेच तू पहिले त्याला सांगायला हवं की नाही मला नॉनव्हेज आवडतं आहे, मी ते खाणार, अशा सकट जर मी तुला आवडत असेल तर मग आपलं रिलेशनशिपला काही अर्थ आहे. पण माझ्यासाठी तू असं कर, माझ्यासाठी तू, मग हे अनएंडिंग आहे. हे जे अँगर आहे, ही जी टॉक्झिसिटी आहे, पटकन स्वतःला संपवून घेणं, आणि कोणासाठी तर ज्यांना फरकच पडणार नाही, तर ह्याला अँगर मॅनेजमेंट नाही म्हणत, याला डिस्ट्रेस्ड म्हणतात.
की आम्ही स्वतःचा निर्णय चुकलेला आहे, त्याचा राग दुसऱ्यावर काढू शकत नाही. जो खूप जवळचा व्यक्ती आहे त्यांनीच आपल्याला कुठेतरी थांबवलं आहे किंवा रेस्ट्रिक्ट केलेलं आहे, मग अशा याच्यात आत्महत्या होतात. तर म्हणून खूप क्लिअर राहायचं की हो मी अशी आहे. मी नेहमी म्हणते माझ्याकडे जे काउन्सिलिंगला येतात की आपले फ्लॉज आधी सांगून द्या. रिलेशनशिपमध्ये कुठे पण, इव्हन कंपन्यांमध्ये सुद्धा आपण हॉबी वगैरे सगळं लिहितो, पण आपण त्याच्यामध्ये हे लिहितो का की माझे विकनेसेस काय आहे. तुम्हाला कुठल्याही कंपनीच्या फॉर्म मध्ये दिसणार नाही. मी म्हणते की पहिले तुम्ही ते लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईला समजता येईल की नाही. आपण पूर्वी घरात असायचं असं की तिला आवडत नाही ते किंवा त्याला ते नाही आवडत, म्हणजे पिठलं असेल मग कोणीतरी माहितीये की संध्याकाळी पिठलं करणार आहे का, मग सकाळची एवढीशी भाजी काढून ठेवल्या जायची की नाही बा हा पिठलं खात नाही. सी द एक्सेप्टन्स बिगिन्स. तुम्ही जर सांगता आलं, तुम्हाला जर ठेवता आलं तर ते होईल. पण तुम्ही जर सांगणारच नाही आणि म्हणाल की नाही म्हणजे कॅन्टीन्स मध्ये असं होतं ना की नाही आज काय ते कुठलं सरसोच्या तेलात भाजी बनवली, आपण नाही खात, पण ज्या प्रांतातली लोक खातात त्यांना त्याची सवय आहे. तुम्ही सांगणारच नाही. कारण अशा एका कंपनीत झालं होतं की त्यांचे कन्फ्लिक्टच ही होती की त्यांच्याकडे सरसोच्या तेलाच्या ह्याच्यात भाज्या बनवायचे, तिकडले कुक होते आणि त्यांना आपल्या महाराष्ट्रातलं काही असं फारसंही नाही, त्यांना ते त्यांच्या यांनी अगदी सहज नॉर्मल गोष्ट होती ते करत होते. ह्या गोष्टी सांगायच्या असतात की आमच्याकडे हे, तर तुम्ही सांगून द्याल पटकन विकनेसेस आपले. पण म्हणून त्याचा बाऊ पण नाही करायचा की मला येत नाही म्हणून मी करणारच नाही. काही गोष्टी शिकायच्या असतात, त्या करता येतात. तुमच्या या फील्ड मधला एखादा असा अनुभव किंवा एखाद्याचा क्लायंट की म्हणजे तुम्ही काउन्सिल केलं आणि त्यांचा प्रॉब्लेम खरोखरच सॉर्ट झाला, असं काही एखादा अनुभव सांगा आम्हाला. आहे ना, तुमच्याकडे कॉलेजची मुलं मुली येतात. अच्छा. त्यांना रोज प्रेम होतं, रोज प्रेम होतं आणि रोज राग पण येतो, रोज त्यांचे ब्रेकअप्स होतात आणि मग ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा त्यांना त्यांची आठवण येते, तोवर पुढच्याकडे गेलेला असतो. म्हणजे ही त्यांची चेन असते. पण एक फार सिरियस मुलगा होता आपल्या, म्हणजे नागपुरात शिकायला आला होता बाहेरून, पण त्याला एकंदर नागपूरचं वातावरण आणि फार आवडलं. छान. ज्या मुलीशी त्याचं अफेअर होतं ती पण बाहेरून इथे शिकायला आलेली होती आणि ती मुलींचं असं होऊन गेलं आहे आता खेदानी की इकडे आल्यानंतर काही धरबंध नसतो, थोडाफार मोकळं प्रत्येकाला राहावं वाटत असतं, मग ते जास्त होतं आणि तिने त्याच्यावर केस केली. अच्छा. तिने त्याच्यावर केस केली आणि त्यांनी सांगितलं की मग त्यांनी रिव्हील केले सगळे. आजकाल काय पटपट ते चॅट रिव्हील होतात असं तसं तसं. मग जेव्हा मुलीच्या घरच्यांना वाटलं की नाही हे उगाच वेगळ्या वळणावर जात आहे, तर मग त्यांनी काउन्सिलिंगसाठी की आपण हे करू आणि वी विल सॉल्व द मॅटर. दोघांनाही बोलवलं तर म्हणे की पद्धत आहे आजकाल की म्हणजे मुलीला बॉयफ्रेंड आणि मुलाला गर्लफ्रेंड नसेल तर त्यांना मित्र खूप चिडवतात. अच्छा. हा. आणि बा हिच्या आता काय होतं ते एक एज असं असतं ना, कधी भीती वाटत असते. म्हणजे तिला पण ही भीती वाटायची. म्हणजे इथे ती मोकळी भलही राहते, पण तिला असं वाटायचं की बापरे माझ्या गावातली जी इतर मंडळी इथे आहेत त्यांना जर असं कळलं तर काय होईल, किंवा तिथल्या गावातल्या अजून ज्या मैत्रिणी आहेत त्या इथे आलेल्या आणि मग त्यांनी सांगितलं तर काय होईल. म्हणून त्यांना असं पटावं की नाही हिचं काहीही नाही आहे, म्हणून हे इन द मेन टाइम तिला दुसऱ्याने कोणीतरी हे. आता तो त्यांचा विषय जो काही असेल, आम्ही फक्त त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही हे बाकी कोणाला न सांगता, समजा घरी सांगितलं असतं हे झालंच ना, तू कंप्लेंट केली, तू सगळं केलंस, आता झालं, जे रिव्हिलेशन झाले जे झालेच नसते कदाचित, मग तुला ते कळलंच नसतं की आपल्या आई वडिलांना काय वाटतं किंवा नाही. आता जर कळतंय, म्हणजे तेव्हा नाही सांगितलं म्हणून कळलंच नाही, पण आता तर कळतंय ना. याचा अर्थ ही एवढ्या स्टेजवर जायच्या आधी जर तुम्ही सांगून दिलं असतं आई वडिलांना तर चाललं असतं. मग आम्हाला पॅरेंट्सला सांगावं लागलं की नाही, तुमच्या एका धाकानी म्हणा किंवा तुमच्या गावातल्या लोकांच्या धाकाने तिने लपवून ठेवलं आणि तिला त्याची भीती वाटली. तिने मला कसं नाही म्हटलं म्हणून त्याला राग आला आणि मग हे सगळं झालं. मग तिने कंप्लेंट करणं का, तर तुम्हाला पटावं की ही खूप छान आहे. अहो पण हे वय आहे ना, आपण म्हणतो असं, हे इन्फॅच्युएशन्स असतात, अट्रॅक्शन्स असतात. बायोलॉजिकली आपल्याला माहिती असतं की अपोजिट सेक्सच्या व्यक्तींकडे अट्रॅक्शन सुद्धा असतं. म्हटलं आपण हे शालेय शिक्षण घरात कधी वापरणार आहे. बरोबर.
आणि म्हटलं आता तुम्हाला तिला सांगायचंय की हे ठीक आहे म्हणजे, पण हे असं हा नाही म्हणून मग त्याला मग हा असं झालं, मग कारण दुसऱ्याने तिला सांगितलं आणि तिने कंप्लेंट केली की मी तुझी किती दुसऱ्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन तो तुझी काळजी घेणार होता का, नाही घेणार. तर मुलांना मुलींना हे फार समजणं जरुरी आहे की तुमची काळजी फक्त तुमच्या घरचे घेणार आहेत, बाकी दुसरे कोणीही घेत नाही. त्यामुळे मुलांना मुलींना कितीही वाटत असेल की हे माझं आकाश आहे, पण आकाशाला आपण हात अजून टेकूच शकत नाही. त्यामुळे ते आकाश वगैरे गोष्टी जाऊ द्यायच्या, खूप उडायचं नाही. जितकं आपण ग्राउंडेड राहू तितकं आपल्यासाठी चांगलं आहे, कारण तुम्ही कुठूनही पडू शकता. आज जे कॅरेक्टर रिव्हिलेशन होऊ शकत होतं तिचं, त्याने अनेक गोष्टींना वाचा फुटते. तुम्ही प्रत्येकाला जाऊन एक्सप्लेनेशन्स नाही देऊ शकत. त्यामुळे आम्ही ते सामोपचाराने हे, आणि आईवडिलांनाही कुठेतरी सांगावं लागलं आम्हाला की तुम्ही तुमच्या मुलांना डिसिप्लिनमध्ये कसं राहायचं ते सुद्धा शिकवायला हवं आहे. की तुम्ही 2 तास मोकाट फिरा ना, अगदी मोकाट, तुम्ही म्हणूच नका की नाही नाही असं, पण त्या 2 तासानंतरचं लाईफ एकदम डिसिप्लिन पाहिजे. तुमच्याकडे डायलॉग पाहिजे, तुम्हाला ते सांगू शकले पाहिजे. होतात गोष्टी सॉल्व, पण आज पोलीस स्टेशनमध्ये एखादी गोष्ट जाणं आणि मग तुमच्या पर्सनॅलिटीवर पण क्वेश्चन मार्क लागतो ना. त्या मुलीच्या मित्रमैत्रिणी सुद्धा कमी झाले होते की अरे ये तो कुछ भी कर सकती है. म्हणजे या सगळ्या प्रकारांमुळे म्हणजे हिच्याशी बोलावं की नाही, ही तर कुठल्याही गोष्टीची कंप्लेंट करते. म्हणजे ज्या रिलेशनशिप मध्ये ती स्वतः होती स्वतःच्या इच्छेनी, त्याची जर ही कंप्लेंट करू शकते तर ही काही करू शकते. त्याच्याही वर झालं तेच. असे अनुभव म्हणजे एक तर कॉलेजचं वय असतं किंवा असे तुमच्याकडे रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हटलं की हा मुद्दा येतोच प्रामुख्याने. तर या सगळ्या कामांसोबत तुमचा सामाजिक कामाकडे हातभार कसा लागतो? सामाजिक काम आम्ही आमच्या 2-3 संस्था आहेत. आम्ही सुमतीताई सुकळीकरांच्या नावाने एक संस्था सुरू केली होती 2011 मध्ये. ती आस्थागायत चाललेली आहे. त्याच्यात आम्ही जे समाजकार्य करतात, म्हणजे ज्याला सर्व्हिस अबाव सेल्फ म्हणतात, की स्वतःला विसरून म्हणा किंवा आपल्या ज्या ज्या कॅपॅसिटीज आहेत त्यांना घेऊन जे कामं करतात त्यांना आम्ही फेलिसिटेट करत असतो. अशी काही मुलं मुली असतात किंवा असा काही एक वर्ग असतो समाजामध्ये की ज्यांना खूप काही करायचं असतं, फक्त त्यांना ते मार्ग माहिती नसतात. ते अवेअरनेस करतो तिथे जाऊन त्या संस्थेद्वारे. पण आम्ही रोटरीच्या माध्यमातून, कारण रोटरी कसं हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला जगात काय चाललंय किंवा आपल्याकडे त्यातलं काही इम्प्लाय होऊ शकतं का, तशा हिशोबाने आपण ती कामं करू शकतो. या दोन्ही संस्था म्हणजे बाकी बऱ्याच आहेत, साहित्य संस्था आहेत ज्याच्यात मी काम करते, पण सुमतीताई सुकळीकर संस्था आणि आमचं रोटरी ह्याच्यामुळे आम्हाला हे कळतं, कारण सुमतीताई सामाजिक कार्यासाठीच ओळखल्या जायच्या. त्यांची मुलगी माझी वर्गमैत्रीण होती, त्यामुळे आमचा खूप जवळचा संबंध आला त्यांच्याशी. त्या गेल्या तेव्हा थोडं काही वर्ष आधीपासूनच मी बीजेपी मध्ये होते, त्यामुळे कळलं की ह्या नक्की काय करायच्या. कारण घरी तर त्या एक सर्वसामान्य, जशी तुमच्या आमच्या घरात एक आजी असते तसं आम्ही त्यांना पाहिलेलं. आणि घरी कुठलाही त्यांचा तो म्हणजे तो काय म्हणतात एक आपण देखावा असतो प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीचा की हो की आम्ही असं आहे, मी हे आहे. तर असं काहीच नव्हतं. त्या जसं तुम्ही आम्ही घरात राहतो तसं राहायच्या. जेव्हा मी भाजपामध्ये आले तेव्हा मला कळलं की ह्या हे तेव्हाही माहिती होतं घरी की ह्या काहीतरी करतात, पण त्या काहीतरी करतात, त्याचा आवाका नव्हता माहिती. तेव्हा कळलं. त्या 2011ला गेल्या त्याच वर्षी मग आम्ही हे सुरू केलं. पण त्यामुळे आम्हाला समाजामधल्या बारीक सारीक जे काही चाललेलं आहे किंवा जिथे काही काही गरजा असतात ना, काही ना काही असतात. आज तुम्ही पाहता वृद्धाश्रम खूप आहेत. खरं ती खेदाची बाब आहे की सगळा समाज सुशिक्षित झालाय आणि वृद्धाश्रम वाढले. कारण अजून काही असतील त्याची, पुढे कदाचित नष्ट व्हावे असं आपण म्हणूया. वृद्धाश्रम सगळ्यांना घरातच जागा मिळू देत. पण रोटरी मध्ये मग आम्ही हा जो जे काही पाहायला गेलं आमचं इतक्या वर्षातनं, इकडे पाहायला जात आहे समाजकार्य तिकडे, तर त्यामुळे कळतं की ग्रीन लिव्हिंग आम्ही आता माझी या वर्षीची थीम आहे रोटरीची. ती ग्रीन लिव्हिंग थीम आम्ही ती इम्प्लाय यासाठी करतोय किंवा त्यांनी जागृती यासाठी की तुम्ही बघत असाल आपण सतत सध्या सिमेंटचे रस्ते खूप चाललंय, पण रस्ते तसेच राहणार आहेत.
म्हणजे ते डांबराचे जरी होते तरी ते तो एरिया पॅचअप मध्येच राहणार आहे, पॅच मध्ये राहणार आहे, तो कव्हर्ड राहणार आहे पृथ्वी. तिथून पृथ्वीचं म्हणजे आपण म्हणतो जमीन. पण आपण घरही पाहतो, घर सुद्धा प्रत्येकाचे कार्पेटेड आहे की नको घाण नको म्हणून. प्रत्येकाच्या घरासमोर अंगणात टाईल्स लागले आहेत, कुठूनही अंगणात पाणी जात नाही या, जमिनीत पाणी मुरत नाही या. झाडं बघशील रस्त्यावरचे तर ते सुद्धा फुटपाथ सुद्धा पूर्ण कव्हर्ड आहे. म्हणजे जमिनीच्या गर्भामध्ये पाणी जात नाही या. त्यामुळे आपलं रात्रीचं टेम्परेचर सुद्धा वाढायला लागलंय, ज्या आधी कूल डाऊन व्हायचं. तर ही सगळ्यात मोठी समस्या आहे की शहरातली तापमानं वाढायला लागली आहेत, घरामध्ये 24 तास AC मध्ये राहावं लागतंय. हरकत नाही, तीच लाईफस्टाईल झाली असेल तर. पण भूगर्भ जल पातळी जी आहे ती जी कमी होते ती आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. कारण म्हणजे जमिनीच्या गर्भामध्ये सगळेच चांगले मिनरल्स नसतात. ज्या आर्सेनिक वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ज्या कॅन्सरला कारणीभूत असतात. आपण सध्या बोरवेल करतो, पण बोरवेलचं पाणी सुद्धा प्रचंड क्षार असतात. तर आम्ही रोटरीकडून हा एक मुद्दा घेतलाय ग्रीन लिव्हिंगचा, की आपल्याला कळायला हवं की जमिनीत हे नॅचरल जे पावसाचं पाणी आहे ते मुरायला हवं, म्हणजे ती भूजल पातळी वाढेल. त्याच्यानंतर जे काही मिनरल्स, म्हणजे आता काय होतंय की वरून पावसाचं पाणी येत नाही, जेवढं काही शेताबितात पडत असेल तेवढं पडत असेल, पण इथे नाही मिळत आहे ना आपल्याला. आपल्याला राहायचं इथेच आहे. त्यामुळे पर्क्युलेशन ऑफ वॉटर झालं पाहिजे. हा एन्व्हायरमेंट हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तर तो आम्ही रोटरीकडून घेतोय. आणि दुसरं मानसिक आजार, तिसरं कॅन्सर. अच्छा, आता जसं तुम्ही बोलले की मानसिक आजार, तर हे मानसिक आरोग्यच मुळात व्यवस्थित ठेवण्यासाठी काय एक करायला हवं, काय त्याच्यासाठी प्रयत्न असतील? तुला रंग कुठला आवडतो? निळा. निळा. हे खूप जणांना सांगता येत नाही. अच्छा. म्हणजे आजकाल कसं आहे, ट्रेंडिंग गोष्टींमध्ये आपण जातो. म्हणजे दीपिकाने हा ड्रेस घातला का, मला शोभेल नाही शोभणार गोष्ट वेगळी आहे, मी तो घालणार कारण ट्रेंडिंग आहे. आपण आपली पर्सनॅलिटी सगळ्यामध्ये अशी डायल्यूट करून टाकलेली आहे. आपल्याला एक तर ते माहिती नसतं. तुम्ही यंगस्टर्सला फोमो आहे ना, राईट. आम्ही फोमोच्या खूप आहारी गेलोय. समजा सगळ्यांना ते आवडतंय, म्हणजे सो मेनी चिल्ड्रन ईट चिकन, घरी जसे खात तरी की नाही समोरच्यांना म्हणजे त्या पार्टीमध्ये आय शुड नॉट बी मिस्ड आउट, मग मी ते खाणार. पण तुम्हाला मनातनं ते आवडत नाही. बरं, खायला आपल्याला आवडत असतं कारण अन्न वस्त्र निवारा आपल्याला माहिती आहे, आपल्या मूलभूत गरजा आहेत. तर तुम्हाला जे आवडत नाही ते तुम्ही फक्त लोकांसाठी खाताय, जे तुम्हाला आवडत नाही ते तुम्ही लोकांसाठी घालताय. तुम्ही त्या गोष्टी किंवा ते सिरियल पाहता, हॉरर मूवीजची लोकांना भीती वाटते, पण आता कॉन्ज्युरिंग झालाय तर ती एक फॅशन आहे की नाही गेलंच पाहिजे. तुला नाचता येत नसेल, तुला आवाजाचा त्रास होत असेल, पण तुला त्या मिरवणुकीमध्ये जायचंच आहे. आपण आपली पर्सनॅलिटीच नाही ठेवली, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आपल्या भारतामध्ये रडणं हे फार दुय्यम समजलं जातं किंवा कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं. नवीन मुलं मुली रडत नाहीत. म्हणजे मधल्या काळात असं होतं की रडणं काय कमकुवतपणाचं लक्षण, तू शेर बच्चा आहे ना, तू झाशीची राणी आहे. अगं बाई, पण तुम्हाला नॅचरली टिअर ग्लँड्स दिले आहेत ना, रडलं तर हरकत काय आहे? वाईट वाटलं तरी नाही काही होत नाही, होतंय ना. इथे पल्पिटेशन वाढत आहे, हाताला क्रॅम्प सुटतात आहे, पायाला घाम येतो आहे, पोटात गुडगुड गुडगुड होत आहे, हे सगळं होत आहे. आणि यू ट्राय व्हेरी पिटिली की नाही मला काही होत नाही, होतंय. आणि आपण हे जेव्हा सप्रेस करतो ना, त्याला वे आउट देत नाही. नाही आवडलंय तर नाही सांगता येत नाही, त्रास होतोय तर त्रास सांगता येत नाही, मग ते इथे असतं. आणि मग ते अक्युम्युलेटेड राहतं, तुम्ही त्यातनं बाहेर येत नाही. आणि सगळ्यात वाईट किंवा दयनीय अवस्था कुठली असते माहिती का? आपल्याला वाटतं की मी आता दाखवते की मी किती कूल आहे, पण तुम्ही बोलण्याऐवजी ना तुमची बॉडी बोलत असते. समोरच्याला बॉडी लँग्वेज कळतं. वी डोंट नीड रॉकेट सायन्स टू नो की नाही काहीतरी. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरचे कामाला येणारे 2 मिनिटं बोलणारे सुद्धा नाही कुछ तो भी ऑफ आहे. तर त्यामुळे हे सगळे कूल डाऊन्स असे हे करण्यापेक्षा सरळ सरळ सांगा, बोला. ते बाहेर टाकलं ना, आपल्याला असं वाटतं ना की एकदम काय झालं, कधी कधी एकदम रिॲक्ट करतात. खूप छान शांतपणे चाललेलं असेल, फॉर एक्झाम्पल घरामध्ये एखादी बाई किंवा एखादा मुलगा असतो ना की जो ओबिडियंट असतो, त्याला सगळी कामं सांगत असतात, त्याच्यावर जोक पास करत असतात. तो ऐकतो वन फाईन डे तो असा इरप्ट होतो
आणि मग सांगा ह्याला काय झालं, म्हणजे त्याचं इरप्ट होणं सुद्धा लोकांच्या म्हणजे त्या घरच्यांच्याच दृष्टीने नॉनसेन्शियल असतं, पण त्याला त्रास होत असतो ना. तो तुम्हाला आज दिसलाय, त्याला रोज होत असतो. हे ते मानसिक आजार आहे. त्यामुळे ठीक आहे, खूपदा अगदी खूप तुम्ही लाऊडली रिॲक्ट नको व्हायला, पण तुम्ही सांगायचं समोरच्याला काय वाटेल किंवा समोरची व्यक्ती आपल्यापासून तुटेल का, याच्यामध्ये आपण खूपदा सांगत नाही. पण ते सांगा, त्याचा निचरा आहे. आणि दुसरं असं की बुद्धिवादी व्हा. बुद्धी आपण म्हणतो की आता तर मग सायकोलॉजिस्टकडे सायकॅट्रिस्टकडे रांगा लागलेल्या आहेत. आपण तर म्हणजे बुद्धिवादी जगातच जगतोय. पण फॅन्टसीच्या पुस्तकांमधल्या गोष्टी त्याच्यामध्ये रमायला हरकत नाही. तुम्ही एक दुसरं जग क्रिएट करता. असं व्हर्च्युअली जगण्यापेक्षा ते पुस्तक वाचून आपलं व्हर्च्युअल एक जग तयार करा. रोज त्याच्यामध्ये एक चक्कर मारून या, 10 पानं वाचा. तुम्हाला इथल्या जगात नाही कट हवाय. आता शूट करताना खूपदा असं होतं नाही का, फिल्म शूट करतात तेव्हा कट दिस सीन, कट दिस सीन, कट दिस सीन. ह्यात हॉप होता ना, आपण त्याच्यामध्ये एक ब्रेक घेतो. ब्रेक जरुरी. पटकन स्विच नाही होतात माणसाला, नाही होता येत ना. त्याच्यासाठी आधी काय होतं, प्रत्येक घरामध्ये पूजा बिजा व्हायच्या. त्याला तुम्ही धार्मिक अनुष्ठान जाऊ द्या, तुम्ही देव मानत असाल नसाल मानत, तो भाग निराळा. पण ते एक डिसिप्लिन होतं घरचं. तुम्ही त्याच्यासाठी आंघोळ करणार म्हणजे करणार. आज जगात कुठलीही अशी व्यक्ती नाही आहे की ज्याला अंगावर पाणी पडल्यावर छान नाही वाटत. बरोबर आहे. तर छान वाटण्यासाठी तुम्ही आंघोळ करा. ते देवाच्या पूजेच्या निमित्ताने का होईना, तुम्ही झाडांमध्ये जाता, 4 फुलं खुडून आणता, तोडून आणता, तसा सुगंध घेता. तो इतका सुंदर टच असतो ना, झाडाच्या पानांचा टच, फुलांचा टच. तुम्हाला हातात फुलं असतील तर असं घ्यायलाही छान वाटतं. हे सगळे डिटॉक्स आहेत. आमच्याकडे डोपामाइन डिटॉक्स असतो की तुम्हाला ह्या सेन्सेसमधून किंवा ह्या थॉट प्रोसेसमधनं जर तुम्हाला टेन्स्ड होत असाल तर तुम्हाला कट द्यायचा. हा डोळ्यांनी रंग पहा सुंदर सुंदर, रादर दॅन सेइंग दिस ब्लॅक अँड व्हाईट और तुमची स्क्रीन का, थोडंसं पहा. कारण हे सेन्स ऑर्गन्स आहेत, ह्यानीच तुमची बुद्धी चालना मिळते ना. याला रेज्युविनेट करत राहायचं रोज. अँड दॅट इज द बेस्ट थिंग. चिखल असतो, माती. पूर्वी आपण मातीत काही कारणाने जात नाही. आज आपण टेस्ट सगळ्या घेत नाही. म्हणजे कडू आहे, आंबट आहे, गोड आहे. आपण सध्या सगळं चीझी आणि थोडंसं स्वीटर साईडला खातो. सगळं खा, तुमचे उच्चार छान होतात. म्हणजे एखादा जर गाणार असेल मुलगा मुलगी तर त्यांनी खरं तर सगळ्या चवी खाल्ल्या पाहिजे. म्हणजे आपली टंग क्लीन होते. सेन्स ऑर्गन आहे ना आपला, ती क्लीन होते. आणि सगळ्यात महत्वाचं स्किन. म्हणजे तुम्ही किती पण त्याला SPF आणि हे लावलं तरी त्याला ती मजा नाही येत. वेन यू हग समबडी, वेन यू हँडशेक, तुम्ही कौतुक केलं, कोणी गालगुच्चा घेतला, आपल्याला कितीतरी वेळ ते छान वाटत राहतं. समबडी कमिंग अँड पॅटिंग युअर बॅक, छान वाटत राहतं. म्हणजे अप्रिसिएशनही मिळतं. आणि देअर इज अ टच. तुझी एक एनर्जी आहे, माझी एक एनर्जी आहे. मी जेव्हा तुला हात म्हणजे नुसता हँडशेक जरी केला ना तरी ते लक्षात येतं की नाही, देअर इज समबडी. तर आजकाल असं होतं की वेळच नाही आहे. एक तर घरी गुड मॉर्निंग आपण म्हणतो अगदी प्रोफेशनल गुड मॉर्निंग सारखं की हेच गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग नको आहे. काय म्हणतो, उठला का, झोप कशी लागली, स्वप्न कशी पडली. देयर शुड बी अ डायलॉग ऑफ नॉनसेन्स. तुमच्या नॉनसेन्स डायलॉग मधनं तुम्हाला इतकं ज्ञान मिळतं की तुम्ही सेन्सिबली काय विचारणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तू करून बघ असं कधी. आणि तुम्हाला जर मानसिक आजारांमधनं बाहेर यायचं असेल तर नॉनसेन्शियल डायलॉग इट्स अ मस्ट. काही नका बोलू. म्हणजे क्वालिटी टाइम म्हणतात सगळे ना, क्वालिटी टाइम स्पेंड करायचा. तर मग छान छान कपड्याची पहिले खरेदी करायची, एक डेस्टिनेशन शोधायचं, एक कार हायर करायची, त्याच्यात पेट्रोल घालायचं आणि मग कुठेतरी जाऊन किती खर्च झाला म्हणायचं. दिस इज नॉट क्वालिटी टाइम. मला म्हणायचंय की सोनेगाव तलावाच्या तिथे जा, बसा, दगड मारा, पहा, ते पक्षी काहीतरी आपल्या ह्याच्यात हालचाल करत असतात. काहीच नसेल होतं, नुसतं बसा. निसर्गामध्ये सतत काही ना काही चालू असतं. येस, तर कंपॅनियन तुमच्या सोबत जो आहे ना किंवा जी आहे तिची तयारी असायला हवी की हा मी ठीक आहे, तू काय पाहतोय वेडे चाळे, ओके तू चालू ठेव, मी आहे तुझ्या सोबत. समजा ॲट ऑल तुझ्या ह्याच्यात
उडीच मारली बा हा तलावात आनंदाने, तर काढायला मी पण आहे. हा तो क्वालिटी टाइम आहे की डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, मी आहे. खूप काही करायची गरज नसते. पण आणि ह्याच्यात सगळे जेवढे काही तुम्हाला मानसिक आजार होणार असतात ते दूर होतात. कारण इतका ताण असतो आपल्यावर सगळ्या बाजूचा, आता सगळ्यांनी घ्यायला लागले. दिसण्यासाठी, राहण्यासाठी, घालण्यासाठी, घर कसं हवं, घरात ॲक्सेसरीज कशा हव्या. ते माझ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे ना, ज्या मला मनापासून आवडतात, की मला नाही जमत तो पिझ्झा खायला, नको खाऊ. मी तर माझ्या सगळ्या लेक्चरमध्ये, म्हणजे काही दिवसांनी लोक म्हणतील की बाई फक्त वांग्याच्या भाजीवर बोलते, पण बिलीव्ह मी, आम्हाला वांग्याची भाजी आवडते आहे ना. मला खूप, जर मला म्हटलं की तुला काय खावंसं वाटतंय, तर मी सांगेन माझ्या घरी माझा वरण भात आहे, मला वांग्याची भाजी द्या. आपण ज्याच्यामध्ये खुश असतो ते खाऊन पाहावं. ते खाल्ल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. कारण छान वाटायची दुसरी कुठली व्याख्या नाही. तुम्ही यंगस्टर्सही जात असाल ना, चुल्हे पर का चूल ती तुम्ही कदाचित पाहिली नाही, पण आवडते. का आवडतं मी तुला सांगते. तुम्ही जेनेटिकलीच बनलेले आहात ना आई वडिलांच्या जीन्स मधनं. तर आपल्या आई वडिलांनी, पूर्वजांनी चुलीवरच बनवलंय. तो चुलीचा सुगंध अजूनही आपल्या जीन्स मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही नॅचरली तुमच्या लाईफमध्ये जरी नाही पाहिलेली आहे, तरी ती चूल पाहिली तरी त्यातला जो धूर असतो तो आपल्याला अट्रॅक्ट करतो आजही, है ना. स्मोकी फ्लेवर, सगळीकडे आम्हाला स्मोकी फ्लेवर हवा आहे. दो वी डोंट हॅव चुल्हाज ॲट आवर प्लेस, पण आम्हाला हवा आहे. तर आपण जीन्स मधनच ट्रॅव्हल करतोय जुन्यांच्या, त्यामुळे आपल्याला ते छान वाटतं. या छान वाटण्याची काही व्याख्या नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, एखाद्या ठिकाणी जाऊन पिझ्झा खा, तिथला कोड ऑफ कंडक्ट असेल, तिथे तेच असेल, एन्जॉय इट. बट वेन इट कम्स टू यू, तर यू शुड डेअर टू हॅव की हा नाही मला हे आवडतं. आजकाल ट्रेंड्स मध्ये इतकं माणूस जात आहे की जे सुरू आहे त्याकडे वळून राहिलाय. म्हणून तर सगळा एवढा मोठा खर्च करूनही आम्हाला मानसिक अस्वस्थता एवढ्यासाठी आहे की मी माझ्या चॉईसेस ठेवू शकत नाही. आणि ह्यातनंच आम्ही कॅन्सर प्रिव्हेन्शनवर आलो. हा सगळा अभ्यास करता करता की आपलं ॲन्सेस्ट्रल जे फूड आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आम्ही त्यातनंच बनलेलो आहे. म्हणजे आपण आपल्याकडे जर भाताची, आता आपण खूप ट्रॅव्हल करतोय, आता दुसऱ्या भागातले पदार्थ आपल्याकडे येतात आहे. पण पूर्वी असं होतं की तुम्ही जिथे राहता त्या शेतीत जे उगतं ते तुमचं अन्न आहे. तर गेल्या 50 वर्षाच्या आधीपर्यंत आपल्या पूर्वजांनी तेच खाल्लेलं आहे जे तिथे पिकत होतं, आणि तेच आपल्या जीन्समध्ये आहे. तर मग आपल्या जीन्सला हे अगदी फॉरेन फूड का द्यायचं आहे? जे अन्न तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला लहानपणी खाऊ घातलंय ते तुमच्यासाठी म्हणजे बाधक कसं असू शकतं ना. बरोबर आहे. मग आपल्याकडे ऑलिव्हज तर आम्ही कधी खाल्ले नव्हते, पण वी आर हॅव्हिंग फॅशन फूड, आणि हे फॅशन फूड आपल्या बॉडीसाठी टॉक्झिन आहे. त्यामुळे कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी तुम्ही सगळ्या यंगस्टर्सनी प्रीच करावं असं मला वाटतं. यासोबतच म्हणजे तुम्ही रोटरीचं काम करता, ही कंपनी तुम्ही अगदी प्रभावीपणे किंवा जे कोणते लोक तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात तुम्ही अगदी प्रभावीपणे त्यांना मार्गदर्शन करता. तो यासोबतच एक हॉबी म्हणून तुम्ही पोएटेस आहात, तर तो छंद तुम्ही कसा जोपासता? तो आमच्या आधी घरातनच आहे बहुतेक. अच्छा. आमच्याकडे सगळेच देवाची पदं लिहायचे. माझं माहेर म्हणजे माझी आई जामदार, जामदारांची मुलगी. माझं लहानपण महालात जामदारवाडा होता तिथे गेलं. वयाची 6 वर्षच होती. पण काय होतं की घरी तिथे संत होऊन गेले, संत मोतीबाबा जामदार. आणि घरी जर असं काही अनुष्ठान असेल ना तर घरामध्ये ती एक परंपरा अशी रुजलेली असते. तर माझी आजी पदं लिहायची, आईलाही तो छंद आहे, सगळ्यांनाच आहे. म्हणजे माझी एक चुलत आजी तर भोपाळला साहित्य परिषदेची तहहयात अध्यक्ष होती. तिला लिखाणाची आवड होती आणि ती आली बहुतेक. म्हणजे मी काही ठरवून वगैरे नाही लिहिलं, असंच लिहायची. मुंबईचे काही मासिक आणि सामना होता तेव्हा त्याच्यात लिहायची. तरुण भारतला लिहिलेलं आहे मी खूप. अच्छा. एक तुमची अशी फेवरेट एखादी कविता आम्हाला ऐकायला आवडेल. मला माझी कुठली कविता पाठ नाही. अच्छा. ठीक आहे. पण नाही पण म्हणजे जुने जे कवी होते ना त्यांच्या कविता खूप सुंदर होत्या. आणि तुम्हाला आवडणारी एखादी चालेल. हो,
म्हणजे आता ह्या सीझनला आपटे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. तर मला खरंच असं वाटतं की फुलराण्या अजूनही खेळाव्या. खरंच आहे. आपण हे सगळं मुक्त आहे. आमच्या प्रिव्हेन्शन प्रोग्राम मध्ये मातीशी खेळणं हा एक मोठा एपिसोड असतो की माती ही नॅचरल मॅग्नेट आहे, सॉईल, आणि मातीशी खेळणं म्हणजे कॅन्सर प्रिव्हेन्शन. तर सगळ्यात मोठी स्टेप. आणि दुसरी अशी आहे की प्लास्टिक फ्री किचन जे आम्ही प्रमोट करतो आहे. काय होतंय की याच्यामध्ये पेपरला आलं की आईच्या दुधामध्ये मायक्रोप्लास्टिकच्या ट्रेसेस आल्या आहेत. अच्छा. तर ही अलार्मिंग सिच्युएशन आहे आपल्यासाठी. तर म्हणून किचनमधनं म्हणजे स्टोरेज पण नाही, तुम्ही बाहेरून जे आणता. आता एक कॅफे एक आहे आमच्या तिथे सुरू झाला घराजवळ. तर ते बोलले की हे आम्ही पाहिलं प्लास्टिक फ्री किचन वगैरे. म्हटलं तुम्ही पण अडॉप्ट करा. तर म्हणे आम्ही आता लोकांना रिक्वेस्ट करणार आहे की ब्रिंग युअर ओन कप. तुम्ही तुमचा कप आणा, विल मेक कॉफी. प्लेट्स त्यांच्याकडे डिस्पोजेबल आहे. कपसाठी ते म्हणतात की जरा इश्यूज आहेत. तर आम्ही आता ती पण एक मोहीम सुरू करणार आहे की प्लास्टिक यूज बॅन करायचा आणि टू प्रिव्हेंट कॅन्सर. इतका पैसा जातो ना कॅन्सर मध्ये, आणि तो जो आजारी व्यक्ती असतो तो वापस येईल की नाही त्याची गॅरंटी नसते. घरच्यांना पण त्याच्यामध्ये खूप मानसिक त्रास होत असतो, भावनिक त्रास होत असतो. त्यामुळे जितकं हे आपण प्लास्टिक किचनमधनं पूर्णपणे काढू तर आपण बहुतेक कॅन्सरची अर्धी जी फाईट आहे ते प्रिव्हेन्शन हवं आहे. झाल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही, पण प्रिव्हेन्शनसाठी तुम्ही तर आता खरंच म्हणायला हवं आहे सगळ्यांना की मीठ साखर आता पावसाळा आहे, पटकन रिॲक्ट होतं, पटकन असं ओलसर होऊन जातं. इतके रिॲक्टिव्ह मटेरियल आहे आणि वर्षानुवर्ष आपण पुन्हा प्लास्टिक वापरत होतो. हे जे बाहेरून डबे आणतात तर आपले आपले डबे घेऊन जावे, अगदी खायचंच आहे. तर सध्या झोमॅटो स्विगीमुळे आपल्याला ते खूप सोपं वाटतंय, पण काही ऑप्शन्स जर आपण निवडले तर खूप बरं होईल. म्हणजे ही माझी तर 7-8 वर्षापासूनची आमचे किचन तर प्लास्टिक फ्री आहेत, पण आम्ही गेली 5 वर्ष लोकांना म्हणतोय कारण कोविडने आपल्याला खूप काही शिकवलं आहे की आपण चेंजेस एक्सेप्ट करू शकतो. तर हे लोकांनी करावं अशी इच्छा आहे आमची. तुम्ही खूपच म्हणजे प्लास्टिक हे किती हानिकारक आहे आणि आपलं भविष्य जर आपल्याला सिक्युअर करायचं असेल तर आत्तापासून हे बदल खूप महत्त्वाचे आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे मॅडम तुम्हाला की विशेषतः मुलांसाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता तरुण पिढीसाठी? तरुण पिढीने तसं तर ते खरंच खूप वाचतात. लोक म्हणतात की वाचत नाही, पण मला असं वाटतं की नवीन मुलं खूप वाचतात म्हणजे आपल्या इथलं लेखन कदाचित कमी वाचतात. त्यात मे बी लेखकांचा दोष असेल असंच म्हणावं की मुलांना आवडत नाही. हो होतं ना, तोचतोपणा होतो आहे, हे खरंय. आजच्या परिस्थितीला रेलेव्हंट लिहिल्या जात नाही म्हणून कदाचित आपली मुलं इथलं वाचत नाही. आणि ते जे काही वाचतात तर ती एक कधी फॅन्टसी असतं, कधी बाहेरच्या जगातल्या गोष्टी असतात. सोशल मीडियामुळे अवेअरनेस खूप आहे, पण काही गोष्टी फॅन्टसी म्हणून जरी करून पाहिल्या तरी आपल्याला एवढं कळायला हवं आहे की आपलं लाईफ आपलं आहे. जी दुसऱ्याची आवड असते ती त्याची असू द्यावी, अगदी त्याला काही दुमत नाही, पण आपलं लाईफ आपलं आहे. आणि त्याला खूप असं कॅज्युअल घेऊन की आजकाल असं ना मेरी लाईफ खुली किताब आहे, तर खुली किताब काही करायची गरज नाही. खुली किताबमध्ये भेळ खाल्ल्या जाते, दुसरं काहीही होत नाही. त्यामुळे काही गोष्टी स्वतःपर्यंत ठेवायच्या, रोज स्वतःचा ॲनालिसिस करायचा की मी काल काय होतो किंवा होती, आज काय आहे. आणि या ॲनालिसिसमधनं ठीक आहे तुम्हाला ह्या सगळ्या ट्रेंडिंग आणि टेक्नॉलॉजिकल गोष्टींमध्ये खूप आनंद आहे, पण अल्टिमेटली जेव्हा ट्रेकिंग, मला खूप आवडतं, मुलं ट्रेकिंगला जातात की तुम्हाला कळतं की ज्या लोकांनी आपल्या आधी कामं करून ठेवलेली आहेत, अशा डोंगर दऱ्यांमधनं रस्ते काढून ठेवले आहेत. तर वी शुड पे अ लिटल ग्रॅटिट्यूड की येस, जेव्हा इतकं टेक्निकल सपोर्ट नव्हता, इतके रिसोर्सेस अवेलेबल नव्हते, तेव्हा सुद्धा लोक काम करत होती. सो जुनी पिढी इतकी पण टाकाऊ नव्हती जेवढी आपल्याला वाटते, किंवा कारण काय आहे ते पुढे पुढे जात राहिले म्हणून आपल्यापाशी हे आलं. आणि देअर इज अ लॉट मोर थिंग टू डू
की ज्याच्यामध्ये आपण आता तरी 14-15% फार फार तर मेंदूच्या कपॅसिटीचा आपण वापर केलाय. तुमच्याकडे अजून ओपन आहे की तुम्ही काहीही, कारण इतका मोठा बेस तयार असल्यानंतर ना, नॉलेज बेस, तुम्ही अजून त्याला चॅनलाइज करून युटिलाइज करून नवीन काही करू शकता. पण दॅट शुड बी इन नॅचरल वे. AI चा वापर न केलेला बरा कमीत कमी, कारण माणूस हा इमोशन्सने ओळखला जातो आणि AI मुळे इमोशन्स तुम्हाला कळणारच नाही आहेत. आज गणपती पेंडॉलमधनं उठून हक करतानाचे व्हिडिओज येतात आहे. याच्यासारखा मूर्खपणा दुसरा कुठला नाही आहे की आपण जर देवाला देव मानतो आहे, ज्याला जे मानतो आहे त्याची ती जागा तशीच असू द्या, त्यामुळे तुमची स्वतःची जागा पण क्रिएट होणार आहे. तुम्ही दुसऱ्याला जागा दिली तर मग आपली जागा आपण ठेवून घेऊ शकतो. तर एवढं नक्की करा की AI च्या अधीन होऊ नका. इमोशन्स ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. खूप रडावं वाटलं तर रडा, बेसिकली बॉईज. कारण मुलांवर लहानपणापासून तू काय मुलगी आहे का, मुलीसारखा रडून राहिलायस. तर तेव्हा माहित नाही, तेव्हाचे मोटिवेशनल स्पीकर्स वेगळे होते. पण मला असं वाटतं की निसर्गाने जो टिअर ग्लँड्स दोघांनी दिले आहेत ना, निसर्गाने कुठे असा भेदभाव केलेला नाही. तर मग आपण कशाला केला? तेव्हाच्या लोकांना काय वाटलं असेल देव जाणे. पण करा, कारण बॅगेज सगळ्यांच्याच डोक्यावर आहे, मुलांच्याही डोक्यावर आहेत. कारण मुलांच्या नोकरीच्या संधी आता कायद्याने कमी झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पण जर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर आम्हालाही दुःख होतं. हे सांगण्याची तुम्हाला गरज पण आहे आणि ती मुभा पण आहे, असं समजून चलावं. धन्यवाद मॅडम, तुम्ही खूपच महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. आणि जी तरुण पिढी आहे, तरुण पिढीसाठी स्पेशली जे काही रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे, अँगर मॅनेजमेंट आहे, टॉक्झिसिटी हँडलर आहे, या सगळ्या गोष्टी विशेषतः तरुण मुलांना जास्त गरजेचं आहेत आणि तरुण पिढीच या सगळ्याच्या जास्त आहारी जाते. तर हा व्हिडिओ खरंच तरुण पिढीसाठी खूपच महत्त्वाचा ठरेल आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मुलाखतीसह. तोवर बघत रहा शंखनाद न्यूज.